आपल्या आजच्या भूमिकेचे नाव आहे नरपिशाच भाग 6। लेखिका आहेत चंदना थोरात। राहुलने पोलीस स्टेशनला फोन लावला। नमस्कार, मी पत्रकार राहुल माने। जाधव साहेब आहेत का? प्लीज, महत्त्वाचे काम आहे, त्यांना द्या ना। थोड्या वेळात हवालदाराने फोन जाधव साहेबांकडे दिला। साहेब, पत्रकार राहुल साहेबांना तुमच्याशी बोलायचे आहे, काही महत्त्वाचे बोलायचे आहे म्हणत आहेत, हवालदार म्हणाला। बोला राहुल, बरेच दिवसांनी आठवण काढली, काय काम काढलेत? ते पण महत्त्वाचे, जाधवांनी विचारले। हो ना, महत्त्वाचेच आहे, एका केस संदर्भात। संशयित म्हणून राजू आणि मंगेशला शहराबाहेर जाण्यास मनाई आहे, परंतु काही कामानिमित्त राजू आणि मंगेश यांना पुण्याला यावे लागणार आहे। त्यांना एक दिवस मुंबईबाहेर पुण्यास येण्यासाठी तुमची परवानगी हवी आहे, राहुल साहेबांना विनंती करत होता। ठीक आहे राहुल, तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी एका दिवसाची परवानगी देत आहे, परंतु उद्या रात्री 12 वाजायच्या आत राजू आणि मंगेशला मुंबई पोलीस स्टेशनला येऊन हजेरी लावायला सांगा। जाधव साहेबांनी विनंती मान्य केली। खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद सर, राहुलने साहेबांचे आभार मानले। विक्रम कृष्णाला म्हणाला, उद्या तुझी गाडी नको घेऊस, मी माझी इनोव्हा गाडी घेतो, म्हणजे आपण सर्वांना एकत्र प्रवास करता येईल। ड्रायव्हरला सुट्टी आहे, आपण आलटून पालटून ड्रायव्हिंग करू, तेवढेच गप्पा गोष्टी होतील गाडीत। कृष्णाने मानेने होकार देत म्हटले, ठीक आहे, तसंच करू। अमृता आनंदाने ओरडली, चला आता पुढचे मिशन पुणे। अभयने अमृताकडे रागाने पाहत करड्या आवाजात म्हटले, अगं जरा हळू, वेळेचे भान ठेव, आपलं घर नाही। तसे अमृताने जीभ चावत सगळ्यांना सॉरी म्हटले। कृष्णाने सगळ्यांना लवकर झोपण्याची विनंती केली। विक्रमचे घर मोठे असल्यामुळे अभय आणि अमृतासाठी अनगाने बंगल्याच्या वरच्या मजल्यावरील एका खोलीमध्ये सोय केली होती, तर कृष्णा आणि माधव यांच्यासाठी दुसऱ्या खोलीमध्ये झोपायची सोय केली होती। दुसऱ्या दिवशी सकाळीच विक्रमने गाडी प्रवासासाठी तयार केली। सकाळचा नाश्ता उरकून सगळे प्रवासासाठी तयार झाले। विक्रम आणि कृष्णा पुढील सीटवर बसले, मागे अभय व माधव, आणि सगळ्यात मागे अनगा व अमृता गप्पा मारण्यात दंग होत्या। सकाळी लवकर निघाल्याने रस्ता मोकळा होता। गाडीने पुण्याच्या दिशेने धावत होती। राहुलनेही रात्रीच पोलिसांची परवानगी घेऊन दुसऱ्या दिवशी राजू आणि मंगेशला आपल्या घरी बोलवले होते। बरेच दिवसांनी गाडीतून एकत्र प्रवास करण्याची संधी मिळाल्याने सर्व आनंदात होते। मंजूळ आवाजात जुने गाणे ऐकत जो तो गप्पा मारत होता। तुम्हाला काय वाटते, ते मंगेश आणि राजू निर्दोष असतील का? पोलिसांना त्यांचा संशय आहे म्हणून म्हटले। माधवने शंका काढली, अरे हा माधव ना जिथे तिथे आपले वकिली डोके लावत असतो, ते निर्दोष आहेत म्हणूनच तर जेलच्या बाहेर आहेत ना। अभयने लगेच माधवला शाब्दिक टोला दिला, तसे काही नाही रे, एकूण 5 मित्रांपैकी 3 गायब आहेत, ते दोघे जंगलातील त्या सैतानाच्या कचाट्यातून सुखरूप परत आले। त्यामुळे पोलिसांना असा संशय आहे की आपसातील भांडण या दोघांनी त्या तिघांना गायब केले असणार, आणि आता नरपिशाच्या नावाखाली ते पोलिसांची दिशाभूल करत आहेत, असा पोलिसांचा त्यांच्यावर संशय आहे। परंतु ते दोघे निर्दोष आहेत असे पत्रकार राहुलचे म्हणणे आहे। आता पाहूया त्यांची भेट झाल्यावरच ते दोघे कसे आहेत, विक्रमने खुलासा केला। हो, उगीच एखाद्याबद्दल आपल्याला माहीत नसताना त्यांच्याविषयी गैरसमज करून आपले मत देऊ नये, मला विक्रमचे मत पटते, प्रत्यक्षात भेटल्यावर ठरवू काय ते। कृष्णाने विक्रमच्या बोलण्याला दुजोरा दिला। सगळ्यांना ते पटले। नंतर अवांतर गप्पा मारत सगळेच प्रवासाचा आनंद घेत होते। गाडीने आणि सारांच्याच मनाने आता पुण्याच्या दिशेने वेग घेतला होता। राहुलने पाठवलेल्या घराच्या पत्त्याची एक वयस्क आजोबांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितल्याप्रमाणे रस्त्यावरील 1-2 चौकानंतर बरोबर एका मोठ्या इमारतीच्या आवारात विक्रमने गाडी उभी केली। गेटवरील वॉचमनला पत्रकार राहुलचे नाव सांगता त्याने पार्किंगमध्ये गाडी लावण्यास मदत केली। इमारतीच्या खाली एका भिंतीवर लावलेल्या फलकावर नावांच्या यादीत दुसऱ्या मजल्यावर पत्रकार राहुल मानेंच्या नावासमोर रूमचा नंबर लिहिला होता। दुसऱ्या मजल्यावरील राहुलच्या खोलीची खात्री करून विक्रमने दरवाजाची बेल वाजवली। दरवाजा उघडला गेला। समोरील अनोळखी व्यक्ती पाहून रूममधील इसम थोडा गोंधळला। विक्रमने आपली ओळख करून दिली तसे हात जोडत सर्वांचे स्वागत करत तो म्हणाला, या आत या, मी पत्रकार राहुल माने। तसे सगळे नमस्कार करीत आतमध्ये आले। राहुलने दार लावून घेतले। घर तसे चांगले ऐसपैस होते। घरात मोजकेच सामान पण व्यवस्थित लावलेले होते। राहुलने खुर्च्यावर बसलेले राजू आणि मंगेशकडे बोट दाखवत त्यांची ओळख करून दिली। ते सुद्धा तुमच्या अर्धा तास आधीच आले आहेत। तसे नमस्कार करीत विक्रम, माधव, कृष्णा आणि अभय यांनी स्वतःची ओळख करून दिली। विक्रमने अमृता आणि अनघाची सुद्धा ओळख करून दिली। विक्रम अनघाला पुढे करत राहुलला म्हणाला, आपली सर्वांची भेट होण्यामागे ही माझी बायको कारणीभूत आहे। हिनेच तुमचे पोस्ट वाचून नरपिशाचा शोध या कामगिरीकरता आम्हा सर्वांना एकत्र आणले आहे। राहुलने स्मित हास्य करत अनघाला नमस्कार केला। राजू आणि मंगेशकडे हात करीत राहुल बोलू लागला, मलाही जेव्हा या दोघांनी सांगितलेली हकीकत ऐकून जंगलातील नरपिशाच्या विषयी उत्सुकता निर्माण झाली होती, त्या सैतानाचा शोध कसा घ्यायचा काही मार्ग सापडत नव्हता। हे दोघे निर्दोष आहेत हे सगळ्यांना पटवून देण्यासाठी यांना मदत करण्याच्या हेतूने मी बरीच खटपट केली। पोलिसांनाही मदत घेण्याचा विचार केला,
तर त्यांनी हात वर केले. मी एकटा काय करू शकत होतो, त्यामुळे मी हा विषय सोडून दिला होता. पण काल जंगलातील 2 घटनांविषयी विक्रमबरोबर झालेल्या बोलण्यातून माझी पूर्ण खात्री झाली की जंगलातील लोकांच्या गायब होण्यामागे हा सैतानच आहे. म्हणून मी ठरवले आहे, जंगलातील या सैतानाला जगापुढे आणण्यासाठी तुम्हाला मदत करायची. राजू मंगेशसारख्या अजून कितीतरी लोकांना न्याय मिळवून द्यायचा. कृष्णाने मंगेशला त्याच्या मित्राच्या व सहलीविषयी विचारले. तेव्हा मंगेशला बोलताना संजय, अजय आणि दीपकच्या आठवणींनी अगदी भरून आले होते. प्रत्येकाविषयी मंगेश भरभरून सांगत होता. आम्ही सर्वजण किती आनंदी होतो त्या दिवशी. त्या जंगलातील नदी, पशुपक्षी, ती नीरव शांतता, सगळं जसंच्या तसं डोळ्यासमोर येत होतं. जंगलात अचानक सुरू झालेला तो पाऊस, आम्ही परतत असताना अचानक गाडीवर झालेला तो आवाज, संजयची झालेली ती अवस्था. बोलताना मंगेश थांबला. त्याच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले. त्याच्याकडे पाहून सगळे स्तब्ध झाले. संजयचा मृतदेह पाहून सगळे कसे घाबरले होते व अजय आणि दीपकचे त्या नरपिशाच्याने त्यांच्या डोळ्यासमोर केलेले हाल सांगताना आपोआपच राजूच्याही डोळ्यात पाणी येत होतं. दुखावलेल्या मंगेशला पुढे बोलणे कठीण झाले. बोलता बोलता तो शांत झाला. शेवटी पुढची सर्व हकीकत, त्या जंगलात असणारे मंदिर, त्यांना कसे सापडले आणि सकाळी भेटलेल्या त्या आदिवासींनी केलेली मदत, ही सर्व माहिती राजूने सगळ्यांना ऐकवली. राजू आणि मंगेशचे बोलणे ऐकताना सगळे आपले भान हरपून गेले होते. सगळ्यांना मंगेश आणि राजूच्या मित्रांच्या अमानुषपणे झालेल्या हत्यांविषयी ऐकून व ते प्रसंग सांगताना मंगेशची झालेली अवस्था पाहून गहिवरून आले. त्या दोघांच्या बोलण्याने सैतानाविषयी मनात चीड निर्माण झाली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचे भाव असे दर्शवत होते की त्या सैतानाचा शोध घेऊन त्याचे अस्तित्व जगासमोर आणण्याचा सगळ्यांनी जणू विडाच उचलला आहे. आदिवासी पाड्यातल्या लोकांबद्दलचे तुमचे अनुभव सांगाल का? अमृताने उत्सुकतेने राजूला विचारले. जंगलात जाताना सुरुवातीलाच आदिवासी पाडा लागतो. आमचा मित्र संजय याने त्या पाड्यातले बरेच फोटो काढले होते, ते आम्ही दाखवायला आणले आहेत. राजूने बोलत बोलतच फोटो दाखवले. अनघा व अमृता बरोबरच माधव व अभयही फोटो पाहू लागले. जसे फोटो पाहून होत होते तसे ते फोटो कृष्णाकडे व कृष्णानंतर ते फोटो विक्रमकडे देत होते. विक्रम अगदी बारकाईने ते फोटो पाहत होता. आपल्या मोहिमेची सुरुवात आपण त्या आदिवासी पाड्यापासून करूया. जर का आपण तिकडे गेलो तर आपणाला त्या जंगलातील रहिवाशांकडून त्या सैतानाविषयी अधिक माहिती मिळेल. फोटोंचे निरीक्षण करत विक्रम म्हणाला. तुमचे बरोबर बोलताय, पण एक अडचण आहे. ते आपली भाषा समजत नाही, परंतु त्यांची जी बोली भाषा आहे ती फार निराळी आहे. ती आपल्याला समजणार नाही, मंगेश म्हणाला. हे ऐकून सगळेच कोड्यात पडले की आता आपल्याला आदिवासींबरोबर कशी संवाद साधता येईल. त्यांच्याशी संवाद साधता आला असता तर पुढच्या योजना बनवण्यास अडचणी येणार नाहीत. नरपिशाच्या विषयी तेच जास्त माहिती देऊ शकतात, माधव म्हणाला. इतक्यात राहुलने कल्पना सांगितली. आपल्याला यात मदत करू शकेल अशी एक व्यक्ती आहे, प्रोफेसर धनंजय. हे बऱ्याच वर्षापासून आदिवासी लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास करत आहेत. तसेच त्यांनी बऱ्याच अविकसित भागात जाऊन त्या भागात राहत असणाऱ्या पाड्यातील भाषाविषयक अभ्यास केला आहे. काही वर्षापूर्वी त्यांच्या आदिवासी जीवनावरील अभ्यासक्रमाच्या संदर्भात एक मासिकात लेख छापायचा होता, तेव्हा मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्याशी माझा संबंध आला होता. मी स्वतः त्यांची मुलाखत घेतली होती. या संदर्भात मी त्यांच्याशी बोलून बघतो. राहुल आपली डायरी काढून नंबर शोधू लागले. अरे, मोबाईल असताना तुम्ही प्रोफेसरचा नंबर डायरीत शोधताय? अभयने आश्चर्याने विचारले. हो, कारण माझी भेट झाली त्याला बरेच वर्ष झालीत. त्यावेळी मोबाईल सामान्यांना मोबाईल परवडणारे नव्हते, पण दूरध्वनी मात्र जास्त लोक घरी लावून घेत. म्हणून त्यांच्या घरचा नंबर माझ्याकडे आहे. फक्त चालू असला तर बरेच होईल, नाहीतर शोधण्यात वेळ जाईल आपला. ते आज घरीच असतील, रविवार आहे ना आज, त्यांचे ऑफिस बंद असणार. अमृता आणि अनघा राजू आणि मंगेश बरोबर गप्पा मारत बसल्या होत्या. माधवही त्यांचे बोलणे ऐकत होता. मंगेश आजही जंगलाच्या विषयाने खूप बेचैन झाला होता. राजू होता म्हणून मी जंगलातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला, नाहीतर मित्रांच्या हत्या पाहून मी धीर सोडला होता. मंगेश अगदी रडकुंडीला येऊन बोलत होता. तुम्ही नशीबवान म्हणून त्या जंगलातून सुखरूप बाहेर पडलात, परंतु काही दिवसांपूर्वी जे कॉलेजचे विद्यार्थी सहलीसाठी त्या जंगलात गेले होते त्यांचा अजूनही काहीच पत्ता लागला नाही. राहुल साहेबांनी त्या हरवलेल्या विद्यार्थ्यांची बातमीसुद्धा वर्तमानपत्रात छापून आणली होती. काय सर, या विद्यार्थ्यांचं गायब होण्यामागे काय कारण असू शकतं? आम्हाला या नव्या केसमध्ये अजून काही मदत करू शकता का? माधवने राहुलला विचारले. ते सर्व विद्यार्थी या पुण्याच्या कॉलेजचे होते. मी त्यावेळी बराच प्रयत्न केला, अजून काही सापडतं का ते पाहण्याचा, पण काहीच उपयोग झाला नाही. जरा आठवून राहुल बोलला. हो, एक जण आहे, ते आपल्याला मदत करू शकते. हरवलेल्या विद्यार्थ्यांबरोबर त्यांची एक मैत्रीण त्या सहलीला जाऊ शकली नव्हती. तिचं नाव मीनाक्षी गोरे. तुम्ही या विद्यार्थ्याविषयी तिला विचारू शकता. मी तिचा पत्ता देतो तुम्हाला. ती इथे पुण्यातच राहते. असं करूया का, आम्ही मीनाक्षी गोरेकडे जाऊन माहिती काढतो. तोपर्यंत तुम्ही धनंजयशी बोलून घ्या. जर ते तयार असतील तर शक्यतो पुढच्या शनिवारीच त्यांना सुद्धा त्या आदिवासी पाड्यातच आपल्याबरोबर घेऊन जाऊया. तेवढेच लवकरात कामाला
लागता येईल. पुढची आखणी त्या भेटीतच ठरवूया, विक्रमने राहुलला सांगितले. हो चालेल, मी बोलून घेतो त्यांच्याशी. तोपर्यंत तुम्ही मीनाक्षीकडे जाऊन या, राहुल म्हणाला. राहुलकडून मीनाक्षीच्या घरचा पत्ता घेऊन विक्रमची टीम तिच्या घरी निघाली. मीनाक्षी गोरेच्या भेटीसाठी सगळेच उत्सुक होते. विक्रमकडून कृष्णाने गाडीची चावी घेतली. अगदी सराईतपणे कृष्णा गाडी चालवत होता. सगळेच गप्पा मारत होते, पण अमृताच्या मनात मीनाक्षीचा विचार येत होता. न राहून शेवटी तिने अनघाकडे आपले मन मोकळे केले. अनघाताई, किती वाईट वाटलं असेल ना बिचारीला. असे अचानक एकाच वेळी सर्व मित्रांना गमावले तिने. ते जिवंत आहेत की नाही ते पण पोलीस शोधू शकले नाहीत. हो ना, पण नियतीच्या मनात काय असते ते कोणी जाणले. वेळ कोणावर कधी आणि कशी येईल सांगता येत नाही. आता आपण जी शोध मोहिमेची जबाबदारी घेतली आहे ना, त्यात खंबीर राहणे महत्त्वाचे आहे. असे एवढे भावूक होऊन चालणार नाही, अमृताची समजूत काढत अनघा म्हणाली. अनघा वहिनी, अमृता तशी बरीच निर्भीड आणि बिनधास्त स्वभावाची आहे. अन्याय तर तिला सहनच होत नाही. आमच्या गावात अमृता मुलींना कराटे व आत्मसंरक्षणाचे वर्ग घेते. वेळ आली तर प्रसंगी 2 हात करायला कमी नाही करणार ती. पण मनाने बरीच हळवी आहे, अभय म्हणाला. हो, अभय म्हणाला ते बरोबर आहे. मला आठवते अमृताचे पहिले भांडण, माधव आठवण सांगू लागला. आम्ही जेव्हा 10वी नंतर कॉलेजला होतो तेव्हाची गोष्ट आहे. तेव्हा मी अमृता शाळेत 9वीच्या वर्गात होतो. रात्रीच्या वेळी गावातील काही मवाली टवाळमुळे गावातल्या मंदिराच्या पारावर बसून येणाऱ्या जाणाऱ्या मुलींची छेड काढत. खूपदा समज देऊनही ऐकत नसत. मग दुर्लक्ष करून मुली निघून जात. एकदा गुरुजींनी मुलांचा जादा शिकवणी घेतली होती. माझी बहीण रूपा अमृताच्या वर्गातच होती. त्यामुळे शाळेतून घरी यायला काळोख झाला होता. लगबगीने दोघे घराकडे निघाले असता पारावर बसलेल्या पक्क्याने त्या दोघींना वाटेत अडवले. अमृताने डोळे वाटारले तशी ती मुले अजूनच चेकाळली. रूपाने अमृताचा हात घट्ट पकडला होता व ती हळू आवाजात तिला म्हणाली, अमृता, चल इथून, त्यांच्या नादी नको लागोस. रूपा, अशा वागण्याने फावते आहे त्यांची खोड कोणीतरी मोडलीच पाहिजे. कोणीतरी कशाला, तू आहेस की. नाहीतरी त्या आब्याच्या मागचा असतेस की. आम्हाला माहीत आहे तुझं आणि त्याचं लपडा आहे ते. आब्या नशिबान आहे का. पक्याच्या बोलण्यावर त्याचे मित्र फिदी दात काढून हसत एकमेकांना टाळ्या देत होते. पक्याचे वाक्य ऐकून अमृता मागे वळून 2 पावले पक्याच्या दिशेने पुढे आली. तसे रूपाने तिला मागे खेचले. अगं बाई, कशाला वाद घालतेस. रूपा, तुला जायचे तर तू जा. आता काय मी याला सोडणार नाही. असे म्हणत शाळेची बॅग रूपाकडे देत अमृता तावातावाने बोलू लागली. तोपर्यंत गावातील लोक पाराजवळ जमली होती. कोणीतरी अमृताच्या मामाकडे घरी जाऊन सांगितले, अमृताचे भांडण जुंपले आहे. तसे अमृताची आई व मामी धावतच घरातून बाहेर आल्या. मामा म्हणाले, मी बघून घेतो, काय झालं ते, तुम्ही तोपर्यंत घरात थांबा. मामा धावतच देवळाकडे निघाले. मामाने उगीच नाही काय बहिणीला आणलं आणि तिच्या पोरीला थारा दिला आहे घरात. फुकटची घरची कामं करायला मोरकरीन घावले आहे त्या म्हाताऱ्याला आणि घरची मालकीन व्हायची स्वप्न बघतीया. पक्या बडबडत होता. आत्ता मात्र अमृताचा राग अनावर झाला. छेड काढता काढता आता तर त्याने मामांना बदनाम करायला सुरुवात केली होती. अमृताच्या हातापायाला रागाने कंप सुटला होता. कानशील लाल झाली. ए हुबला का, काय कळतंय का तुला. बस एवढंच बोलणं पक्याच्या कानावर शिरतच होतं की पक्याला जोरात धक्का लागल्यासारखा तो एका बाजूला कल्ला. काय होत आहे ते समजेपर्यंत त्याच्या कानातनं सन्न आवाज झाला. त्याच्या शर्टाची कॉलर धरून त्यांना खाली खेचत अमृता त्याच्या कानाखाली वाजवली होती. पक्याच्या मित्रांनी पक्याला मार खाताना बघून कधीच धूम ठोकली होती. पक्या उभं राहायचा प्रयत्न करत होता. तोपर्यंत अमृताने पक्याला जमिनीवर लोळवले व चांगल्या 4-5 लाथा घातल्या होत्या. जमलेल्या लोकांनी टाळ्या वाजून अमृताचा सन्मान केला. पक्या कसा तरी तोल सांभाळत उभा राहिला. गावकऱ्यांच्या समोर एका मुलीचा मार खावा लागला. हे पाहून त्याला मेलावूनही मेल्यासारखे झाले. लाजेने तो उठून पळणार इतक्यात अमृताने त्याच्या मागे पळून त्याचा कान धरला. आता जर कोणत्या मुलीची छेड काढताना दिसलास तर तुझी काही खैर करणार नाही, कळलं का. राहिलं ना डोक्यात. हो हो, कळलं, राहिलं लक्षात. पण या वेळेला माफी द्या, पुन्हा कधी असं नाही करणार. पक्याने माफी मागितली. बरं जा आता, अमृता रागाने ओरडलीच. तसा पक्या तिथून पसार झाला. रूपाने जवळ येऊन अमृताची शाळेची बॅग अमृताच्या हातात दिली. तू बाई कमालच केलीस. हा पोरगा नेहमी पोरींना त्रास द्यायचा. मला फक्त ऐकून माहिती होतं, कारण एवढ्या उशिरापर्यंत कधी घराबाहेर राहण्याचा प्रश्न आला नव्हता. अगं किती दिवस मुलींनी त्रास सहन करायचा. अन्यायाच्या विरोधात आवाज उचललाच पाहिजेत. किती दिवस कोणी मदतीला येतो आहे का हे बघत बसायचे. आणि अन्याय सहन करणे म्हणजे सुद्धा एक गुन्हा आहे. बोलत बोलत अमृताने बॅग खांद्याला लावली आणि समोर पाहिले तर मामा हाताची घडी घालून तिने केलेला पराक्रम बघून अचंबित झाले होते. अमृता बोलायची थांबली. अगं बोल ना, का बोलायची थांबलीस. मला तुझा हाच स्वभाव आवडतो. अन्यायाचा प्रतिकार केलाच पाहिजे. मला खरंच अभिमान आहे तुझा मामा असल्याचा. तू जे केलं ते एकदम बरोबर होतं. चला आई आणि मामी काळजी करत असतील. तुझ्या पराक्रमाची खबर सगळ्या गावात झाली आहे. हे सगळं असं आहे. ही गोष्ट विक्रमला माहीत नसणार, कारण हे सगळं विक्रमच्या साताऱ्याला जाण्यानंतर घडलं होतं. माधवने पूर्ण हकीकत सांगितली. अरे वा,
खरंच मला हे काय माहीत नव्हते. आज माधवने सांगितल्यानंतर मला कळाले, विक्रम बोलला. खरोखरच अमृता, तू अगदी योग्य केलंस, पण एवढ्या लहान वयामध्ये तू अन्यायाच्या विरोधात परखड लागलीस. अनघा कौतुकाने म्हणाली. ताई, अन्यायाचं म्हणाल तर लहानपणापासूनच आईवर झालेला अन्याय पाहत आले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर मामाने आमचा सांभाळ केला म्हणून, नाहीतर वडिलांच्या घरी तिकडच्या नातेवाईकांनी तर जमीन जुमल्याच्या हव्यासपोटी मला आणि आईला केव्हाच मारून टाकले असते. त्यामुळे अन्याय सहन होत नाही मला. अमृता डोळ्यातील पाणी पुसत अभिमानाने बोलली. मीनाक्षीचा पत्ता राहुलने व्यवस्थित समजावून दिल्यामुळे जवळजवळ अर्ध्या तासातच एक कॉलनीमध्ये गाडी पोहोचली होती. कॉलनीत 4 इमारती होत्या. वॉचमनला मीनाक्षीचा पत्ता दाखवताच वॉचमनने मीनाक्षीच्या इमारतीकडे बोट दाखवत इशारा केला व रूम नंबर सांगितला. माधवने घराची बेल वाजवताच एका स्त्रीने दरवाजा उघडला. त्या महिलेला पाहून लगेच माधव मागे सरकला व अनघाने पुढे होऊन स्वतःची ओळख करून दिली. नमस्कार, मी अनघा आणि मी अमृता. आम्हाला पत्रकार राहुल माने यांनी मीनाक्षीची भेट घेण्यास सांगितले आहे. राहुल मानेचे नाव ऐकताच, तो पत्रकार का? ती बाई विचारू लागली. हो हो, बरोबर, तेच ते. कृष्णाने पटकन उत्तर दिले. या तुम्ही सगळे आत या. त्यांनी पाठवले म्हणजे तुम्ही अनोळखी नाहीत. आत या सगळे. मी मीनाक्षीची आई सुनंदा. तिच्याकडे काय काम आहे तुमचं? मीनाक्षीच्या आईने विचारले. आम्ही मीनाक्षीच्या हरवलेल्या मित्रांचा शोध घेत आहोत, विक्रमने नम्रपणे म्हणाला. तिच्या मित्रांच्या हरवण्याआधीही बरेच लोक त्या जंगलात गेलेत, परत आले नाहीत. पोलीस सुद्धा त्यांची दखल घेत नाहीत. म्हणूनच त्या हरवलेल्या व्यक्तींचा आमचा ग्रुप शोध घेणार आहे. त्याकरिताच काकू, आम्हाला मीनाक्षीला भेटायचे आहे. तुम्ही परवानगी दिली तर बराच फायदा होईल आमचा, विक्रमने विनंती केली. हे पहा, तिची तब्येत ठीक नाही. जेव्हापासून तो प्रसंग घडला आहे ती कोणाच्यातच मिसळत नाही. खूप मोठा धक्का लागला आहे तिला. तुम्ही करत असलेल्या कामात जमेल तेवढी मदत करू आम्ही. मी बोलावते मीनाक्षीला, पण चौकशी करताना तिला जास्त त्रास होणार नाही याची काळजी घ्या. हो काकू, तुम्ही काळजी करू नका. तिला त्रास होईल असं नाही विचारणार आम्ही, अमृता मध्येच म्हणाली. घरात सोफा आणि खुर्च्या होत्या. तिकडे हात दाखवता कोणी सगळ्यांना बसायला सांगितलं. मी पाणी घेऊन येते म्हणत त्या घाईतच मीनाक्षीला बोलवायला आत गेल्या. सगळेजण घराचे निरीक्षण करत बसले. इतक्यात एक 18 वर्ष वयोगटातील मुलगी आतल्या खोलीतून बाहेर आली. कुरळे केस, सावळा वर्ण, पण नाकी डोळे सुंदर. तिचा चेहरा खुमजला होता. थोडी घाबरलेल्या स्थितीत ती चौकटीत उभी राहिली. अगं चल ना बाहेर, तिला पुढे करत मागोमाग सुनंदाबाई सगळ्यांसाठी स्वयंपाकघरातून पाणी घेऊन आल्या. अनघाने मीनाक्षीला जवळ बसवत तिला सगळ्यांची ओळख करून दिली. मीनाक्षीने सगळ्यांना नमस्कार केला. ती थोडी सावरली होती. हे बघ मीनाक्षी, तुझ्या बरोबर जे झालं ते खरंच खूप वाईट झालं, पण आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे. तुला चालेल ना? अनघाने प्रेमाने विचारलं. मीनाक्षीने मान हलवून होकार दिला. मीनाक्षीची मानसिक अवस्था लक्षात घेऊन विक्रमने बोलायला सुरुवात केली. आम्हाला तुझ्या मित्रांच्या गायब होण्याची बातमी समजली, पण तुझ्या मित्रांसारख्या अजून बऱ्याच व्यक्तींच्या जवळच्या माणसांना त्या जंगलाने दूर नेले आहे. त्या जंगलाचे रहस्य आम्ही शोधत आहोत. तुला त्या सहलीविषयी काही माहीत आहे का? मीनाक्षी फक्त गप्प बसून होती. सगळेच एकमेकांकडे पाहू लागले. जरा वेळ थांबून कृष्णाने विचारले. मीनाक्षी, तुझ्या मित्रांनी स्वतःहूनच त्या जंगलात जाण्याचे ठरवले होते की त्यांना कोणी बोलावलं होतं? मित्रांचा विषय निघताच मीनाक्षीचा चेहरा गंभीर वाटत होता. डोळे सतत पाणावत असल्यामुळे डोळे लालभडक झाले होते. डोळ्यातील अश्रूवर नियंत्रण करण्याचा निष्फळ प्रयत्न करत तिने सांगितले. सहलीला जे सर्व गेले होते त्यामध्ये माधवी, छाया, अस्मिता आणि रेवा या माझ्या जवळच्या मैत्रिणी, तसेच मुलामध्ये देवेंद्र, सुमित, महेश आणि रवी हे सर्व माझे जवळचा मित्रपरिवार होता. जेव्हा आमचा ग्रुप 12वीची परीक्षा चांगल्या टक्क्यांनी पास झाला तेव्हा आमच्या ग्रुपमधील रवीने पहिली सहल आयोजित केली होती. परीक्षेतून मोकळे होताच खूप मज्जा मस्ती करीत पहिल्यांदा आम्ही सगळ्यांनी सहल आखणी केली होती आणि ती अगदी व्यवस्थित पार पडली होती. मग कॉलेज सुरू झाल्यानंतर महिनाभराने अभ्यासाला म्हणावी तिची सुरुवात झाली नव्हती. देवेंद्र व सुमित तसेच माधवी व छाया यांनी यावेळी सहलीत बदल केला होता. त्यांनी सहलीसाठी 1 दिवस व 1 रात्र मुक्काम करण्याचा नवीन बेट ठरवला. आम्ही आठवड्याच्या शेवटी शनिवारी रात्री मुक्काम करून रविवारी सायंकाळी आम्ही घरी परत येणार होतो. सुमित आणि देवेंद्र नेहमीच वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी उत्सुकतच. मुलींना घरून पहिल्यांदा नकारच मिळाला होता या सहलीसाठी, पण रेवा आणि अस्मिताने सगळ्यांच्या आईबाबांना मुलांना पाठवण्यासाठी तयार केले. अभ्यासात चांगली प्रगती असल्यामुळे घरून कधीच सहलीला जाण्यासाठी अडवणूक होत नसे. या शेवटच्या सहलीच्या वेळी माझी अचानक तब्येत बिघडली. त्यामुळे सहलीला जाण्यासाठी मला घरून विरोध झाला. मला जाणे शक्य नसल्याने मला आणि माझ्या मित्रमैत्रिणींना थोडे वाईट वाटले. लवकरच पुढच्या सहलीला तुझ्याबरोबर खूप मज्जा करू असे छायाने बजावून सांगितले होते. बोलता बोलता मीनाक्षी थांबली व डोळ्यातील उघडणारे अश्रू पुसले. जाताना ते सगळे खूप आनंदी होते. जंगलात पोहोचल्यावर माधवीने व्हिडिओ कॉल केला होता. किती आनंदी वाटत होते सगळे. त्या रात्री औषध घेऊन मी लवकरच झोपले. नंतर त्यांच्याशी संपर्क झाला नाही. मी सुद्धा 2 दिवस आजारपणामुळे त्यांच्याशी संपर्क साधण्याकडे दुर्लक्ष केले. पुढच्या दिवशी ते कॉलेजला आले नाहीत म्हणून मी त्यांना फोन केला.
पण कोणाचाच प्रतिसाद मिळाला नाही. जेव्हा माधवीच्या घरी चौकशी केली तेव्हा समजले जे सर्व विद्यार्थी सहलीला गेले होते ते घरी परत आलेच नाहीत. घरातल्या लोकांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली होती. कितीतरी दिवस पोलिसांनी जंगलात तपास केला तरी तपासामध्ये माझ्या मित्रांच्या सामानाशिवाय काहीच मिळाले नाही. एवढे सर्व विद्यार्थी कुठे गायब झाले, काहीच पत्ता लागला नाही. हे सर्व बोलून झाल्यावर मीनाक्षी पुन्हा रडू लागली. अनघाने तिला मायेने थोपटले. अमृताने टेबलवरचा पाण्याचा ग्लास पुढे केला. मीनाक्षीने पाणी पिऊन डोळे पुसले. सावरून बसत ती पुढे म्हणाली, जंगलात नेमके काय झाले असेल याचा अंदाज येत नव्हता. जंगल म्हटले तर जंगली प्राणी असणार. ते संकटात सापडले असतील का? एवढे दिवस झाले, आता तर भीती वाटते ते जिवंत तरी असतील का? मीनाक्षीकडे पाहत अनघा म्हणाली, ठीक आहे, त्यांचा शोध पोलीस करत आहेत. तू तुझी काळजी घे. तुझ्याबरोबर बोलून तुमच्या सहलीविषयी समजले. तुझा त्यांच्याशी संपर्क झाला तेव्हा ते जंगलात पोहोचले होते, म्हणजे याची पण खात्री झाली की ते जंगलातच गेले होते. जर आम्हाला अजून वेगळी माहिती किंवा पुढे काही त्यांच्याविषयी तपास लागला तर तुला नक्की कळवू. काकू, तुम्ही मीनाक्षीला भेटण्यासाठी परवानगी दिलीत त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. आमच्या येण्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर माफ करा. निघता निघता कृष्णाने काकूंचे आभार मानले. कृष्णाच्या मागोमाग सगळे घराबाहेर पडले. गाडीजवळ एकत्र उभे राहून सगळेजण चर्चा करू लागले. माधवने आश्चर्याने विचारले, या लोकांना नरपिशाच्या विषयी काहीच माहिती नाही, तसेच पोलिसांनाही काहीच माहिती नाही आणि मीनाक्षीलाही वाटते आहे तिचे मित्र जंगलात हरवले आहेत किंवा हिंस्र प्राण्याचे शिकार झालेत. हो, मीनाक्षी बरोबर तिच्या मित्रांनी फोनवरून संपर्क केला होता, परंतु त्यांच्या बोलण्यामध्ये त्या सैतानाला पाहिल्याचे कोणतेच संभाषण नाही. म्हणजे आता आपणाला त्या आदिवासी पाड्यातच जाऊन त्या नरपिशाच्या बद्दल माहिती मिळवली पाहिजे. विक्रमने आपले म्हणणे मांडले. सगळेजण पुन्हा गाडीत बसून राहुलच्या घरी निघाले. राहुलने आलेल्या पाहुण्यांसाठी दुपारचे जेवण हॉटेलमधून मागवले होते. जेवणानंतर सर्वजण आरामात बसले असताना अभयने राहुलला धनंजयशी संपर्क झाला का असे विचारले. तेव्हा राहुलने सगळ्यांना एक बातमी दिली, मी प्रोफेसर धनंजयला फोन केला होता. सध्या नरपिशाचे याबद्दल मी त्यांना काही सांगितलं नाही. फक्त आपल्याला एका कार्यात आदिवासी पाड्याच्या स्थानिक लोकांची मदत घ्यावी लागेल. त्यासाठी आदिवासींची प्राचीन बोलीभाषा माहीत असलेल्या भाषातज्ञ जो आपला संवाद एकमेकांपर्यंत पोहोचवण्यास मदत करेल अशा माणसाच्या शोधात आहोत. त्या कामाचे योग्य ज्ञान प्रोफेसर तुम्हाला आहे. मी जेव्हा त्यांना थोडक्यात आपल्या मिशनबद्दल सांगितले तेव्हा तुम्हाला मदत करताना माझ्या आणखी एक आदिवासी संस्कृतीच्या जमातीची संशोधनात भर पडेल. परंतु त्याआधी मला एकदा भेटायला ये. सविस्तर बोलणे झाले की मलाही अभ्यासाची दिशा निश्चित करता येईल, धनंजय म्हणाले. बाकी नरपिशाच्या याबद्दल सविस्तर मी त्यांना प्रत्यक्ष भेटीत सांगेन. राहुलचं बोलणं ऐकता सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली. खरंच आपण केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. निदान सुरुवात तरी खूप छान झाली आहे. अमृताच्या तोंडून शब्द बाहेर पडली. त्या आदिवासींनी तुमची खूप मदत केली आहे, त्यामुळे आपल्या पुढच्या कामात त्यांची मदत आपल्याला घ्यावीच लागेल. तसेच तुम्ही आमच्यासाठी वेळ काढून पोलिसांची परवानगी घेऊन एवढ्या लांब आलात त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. विक्रमने राजू आणि मंगेशचे आभार मानले. अहो, तुम्ही आभार का मानता? उलट आमच्या मित्रांच्या बरोबर जे घडले ते फार चुकीचे घडले. तुमच्या या जंगल मोहिमेत मदत करून आम्हालाही खारीचा वाटा उचलण्याची संधी मिळाली, याचा अभिमान आहे आम्हाला, राजू म्हणाला. हो राजू म्हणतो ते खरे आहे. आमचं नशीब थोर म्हणून आम्ही त्या आदिवासींच्या मदतीने जंगलातून जिवंत सही सलामत बाहेर पडलो. पण तुम्ही जे आता काम करत आहात ते खरेच कौतुकास्पद आहे. तुमच्या या कार्याला व टीमला आमच्याकडून शुभेच्छा आहेत. हात जोडून थरथरत्या आवाजात मंगेश म्हणाला. राजू आणि मंगेशने राहुल बरोबरच्या विक्रमच्या टीममधील सगळ्यांचा निरोप घेतला. कृष्णा आणि विक्रमने राजू आणि मंगेशला आश्वासन दिले, आम्ही त्या सैतानाचा शोध घेऊन लवकरच ते जंगल भयमुक्त करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. मंगेश आणि राजू निघून जाताच माधव, अभय आणि अमृता व अनघा हे सुद्धा राहुलचा निरोप घेण्याच्या तयारीत सामान घेऊन कृष्णा आणि विक्रमची निघण्याची वाट बघू लागले. आम्ही सुद्धा निघतो. आम्हाला अजून साताऱ्याला विक्रमच्या बंगल्यात आमची गाडी आहे, ती घेऊन पुढे रहिमतपूरपर्यंतचा प्रवास करायचा आहे, राहुलचा निरोप घेत कृष्णा म्हणाला. तुम्ही सर्वजण इकडे आलात, आपली भेट झाली, खूप आनंद वाटला. त्या रात्री विक्रमबरोबर फोनवर बोलणे झाले तेव्हाच त्यांची जिद्द पाहून तुम्हाला जी लागेल ती मदत करण्याची माझी तयारी होती. तसेच तुम्ही जे नरपिशाच्याचं शोध मोहीम कार्य हाती घेतले आहे त्या सैतानाचे अस्तित्व जर सिद्ध झाले तर राजू आणि मंगेश यांची निर्दोष सुटका होण्याची शक्यता जास्त आहे. तसेच तुमच्या या कार्यावर मी लेख लिहिणार आहे. लवकर पुढील शनिवारी आपण त्या आदिवासी पाड्यावर जाऊया. महामार्गावरच्या वळणावर जंगल सुरू होते, तिथेच जंगलाच्या आधी पाडा लागतो. मी तिकडचं लोकेशन पाठवतो, राहुल म्हणाला. राहुल, तुम्ही प्रोफेसर धनंजयची प्रत्यक्ष भेट घ्या. राजू, मंगेश आणि त्या नरपिशाच्या बद्दलची सर्व माहिती त्यांना द्या. जर ते मदत करायला तयार असतील तर आपण शनिवारी सकाळीच आदिवासी पाड्यात भेट देऊ. आदिवासी पाड्याचे लोकेशन कृष्णालाही पाठव. पुढच्या शनिवारी तिकडेच भेटू आपण. बाकी काहीही
असेल तर फोनवर बोलूयात. विक्रमने राहुलचा निरोप घेतला. तुला रहिमतपूरला जाताना गाडी चालवायची आहे, मग आता साताऱ्यापर्यंत गाडी मी चालवतो. तू आराम कर, विक्रम कृष्णाला म्हणाला. ठीक आहे, तू चालव गाडी, मी आराम करेन. तोपर्यंत कृष्णा हसत म्हणाला. विक्रमने तासाभराच्या प्रवासानंतर गाडी जेवणासाठी मोठ्या हॉटेलजवळ उभी केली. सगळे जेवून साताऱ्याला पोहोचले. विक्रमच्या बंगल्यात सगळे फ्रेश होऊन रहमतपूरला जाण्यासाठी सज्ज झाले. लवकरच पुन्हा भेटू म्हणत कृष्णा, माधव आणि अभयने विक्रमला मिठी मारली. अमृताने अनघाचा निरोप घेतला. कृष्णाची गाडी वाऱ्याच्या वेगाने रहमतपूरकडे धावत होती. मधुर संगीताची धून गाडीत वाजत होती. अमृता अभयच्या खांद्यावर डोकं ठेवून विसावली होती. माधव आपल्याच विचारात गडला होता.